नमस्कार. न्यूज 18 लोकमतचा खास शो ए भावा कुणाची हवा याच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत. सध्या निवडणूक तोंडावरती आलेली आहे आणि आपण वेगवेगळ्या शहरामध्ये वेगळ्या भागामध्ये फिरून लोकांची मतं जाणून घेतो की कुणाची हवा आहे. आता मी आहे पुण्याच्या जुन्या बाजारामध्ये. इथं सगळ्या अशा जुन्या दुर्मिळ वस्तू मिळतात. आठवड्यातून 2 दिवस हा बाजार भरतो आणि या बाजारामध्ये आपण आता फिरणार आहोत आणि विचारणार आहोत की सत्ता बाजारामध्ये नेमकं काय चाललं आहे. बघा, वेगवेगळ्या वस्तू आहेत. अगदी घड्याळापासून पाकिटापासून छान वेगळ्या वस्तू ज्याला आपण अँटिक पीसेस म्हणतो या इकडे मिळतात आणि त्या घ्यायला खूप गर्दी असते. बघा, पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती आहे, त्यामुळे हे हेल्मेट घालून आणलेत. नाही, हेल्मेट घालणं गरजेचं आहे सर मला, कारण आपल्या सरकारचा कायदा आपण पाळला पाहिजे. दुसरी गोष्ट, कुटुंबाचं संरक्षणासाठी आपण केलं पाहिजे. पण तुम्ही आता मोटरसायकलवरती नाही आहात तरी मी घालत आहे. उन्हापासून संरक्षण तरी मी घालत आहे. याची भीती आहे की जर ओरिजिनल नसेल हेल्मेट तर त्याचा पण आपल्याला सरकारला टॅक्स होर्डिंग पडलं होतं त्यामुळे. पण मला सांगा की निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत. अच्छा, कुणाची हवा आहे 2019ला? मागच्या वेळेस मोदींची लाट होती, आता ती लाट आहे असं वाटतं का? का राहुल गांधी महागठबंधन काय करतील, काय वाटतं तुम्हाला? सध्या तर प्रतिस्पर्धा जोरात आहे. 19 मध्ये काय होईल हे सांगता येत नाही, परंतु मला असं वाटतं की जनतेने 19 मध्ये योग्य सरकार निवडून दिलं पाहिजे. पण तुम्हाला असं वाटत नाही की आता कुणाची हवा वगैरे असं वाटत नाही? हवा तर सध्या आहे, परंतु आता असं झालं की ती हवा बघण्यासाठी आपल्याला वेळ पण नाही तेवढा. कारण लोक शब्द देतात, पूर्ण होत नाही. जुमला हा, त्यामुळे अत्यंत कठीण परिस्थिती. बरोबर आहे, एकदम योग्य पुणेकर आहेत. बघा, एक तर हेल्मेट घातलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हवा कुणाची आहे अजून बघायला पाहिजे आणि जुमल्याला भूलू नका असं म्हणताय. विषय म्हणजे मी चर्चचा फादर आहे. अरे वा. आम्ही कोणतंही सरकार येऊ, आमचं काम आहे की सरकारसाठी प्रार्थना करणं. आपण आणखीन काही लोकांना विचारायला बघूयात. मला सांगा, कुणाची हवा आहे 2019ला? मोदींची आहे, राहुलची आहे, पवारांची आहे, फडणवीसांची आहे? निवडणुकीची कुणाची हवा आहे? कोण जिंकेल असं वाटतं तुम्हाला? राहुल गांधी. राहुल गांधी. बरं, का बरं? कारण की एवढे दिवस झाले, 5 वर्ष झाले, अजून काय त्यांनी काय काम केलं नाहीये. बीजेपीने काम केलेलं नाही, काय केलं नाही. राहुल करेल असं वाटतं. बघू आता, पण अपेक्षा आहे. अपेक्षा आहे. तुम्हाला ते वाटतं? आहे की अपेक्षा. काय वाटतं असं तुम्हाला असं वाटतं 5 वर्षात काय झालं नाही झालं की काय, नोटबंदी केली त्यामुळे धंदा पण नाही होते इथं. हा, तुम्ही मला ते सांगा. बरोबर आहे. की धंदा त्याच्यावर नाही काय होते. परिणाम झाला नोटबंदीचा? धंदा पाणी नाही होते. नाही पाहिजे. तुम्हाला असं वाटतं नोटबंदीचा परिणाम झालाय? झालं, खूप झालं. ओके. आणि मग ती चुकीची होती असं तुम्हाला म्हणायचं? हो. तुम्ही काय सांगाल, कुणाची हवा आहे 2019ला? मोदींची आहे, राहुल गांधीची आहे, महागठबंधनची आहे? कोण आहे की जो समस्या सोडवू शकतो? म्हणजे सरकार कुणाचं जरी आलं ना तर जे काही गोरगरीब जनतेच्या ज्या समस्या आहेत करेक्ट, त्या फक्त सुटल्या पाहिजेत. ते सुटत नाहीत ना? पण सुटलेत का? खरं सांगा, आलेत का? आजचे दिन आलेत का? मनासारखं वाटत नाहीये. नाही वाटत. बरं, ठीक आहे, पण जेव्हा पण सरकार येईल त्यांनी व्यवस्थित जनतेचे कामं केली पाहिजे. मला एवढंच बोलायचं आहे. बरोबर आहे. यांचं महत्त्वाचं यांचं म्हणणं की सरकार कुणाचं पण येऊ दे, परंतु गोरगरिबांची कामं आहेत ती केली पाहिजे. आपण अजून विचारूयात, तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा आहे 2019ला? राहुल गांधी यायला पाहिजे. राहुल गांधीला पाहिजे. का बरं तुम्हाला असं वाटतं? काय करेल? जास्त सीट लागले पाहिजे, गोरगरिबांचं सगळं होईल. ओके, म्हणजे गोरगरिबांसाठी राहुल गांधी करायला असं तुम्हाला वाटतं? का असं वाटतं तुम्हाला? गॅस बघा ना किती. आता हे म्हणतात की 70 वर्ष त्यांना दिली, त्यांनी काहीच नाही केलं, आम्हाला 10 वर्ष तरी द्या. इंदिरा गांधीच्या काळामध्ये केलं होतं आणीबाणीच्या टायमिंग केलं होतं. पण आता मोदींनी तर काहीच केलं नाही काम. मोदींनी काय नाही केलं. आता वाटतं राहुल गांधीचं. राहुल गांधीला पाहिजे. यालाही वाटतं. बघा, विशेष म्हणजे राहुल गांधी वाटतं. हे बुजुर्ग आहेत, आपण त्यांना विचारूयात काय 2019ची हवा कुणाची आहे निवडणुकीची? साहेब, काय वाटतं? माझं मत असं आहे, कोणाला बहुमत होणार नाही. बरं, त्रिशंकू येईल तुम्हाला असं वाटतं? हो, 100% होत नाही. का हो? मोदींनी अपंग लोकांसाठी काही केलेलं नाही बरं, आणि आम्हाला कधी त्यांनी सहकार्य केलं नाही. ओके. तर त्याच्यामुळे ते काय होऊ शकत नाही. बरं. आणि राहुल गांधी किंवा महागठबंधन कुणी नाही येऊ शकत आहे बहुमत. मावशी, कसं आहे धंदा पाणी बरं आहे का? धंदा अजिबातच नाही. आता किती दिवस झाले, 2 महिने झाला असं धंदा बिलकुल बरं, कशामुळे वाटतंय? काय व्हायचं, काय हाईक नाही, ऊन आहे ना. बरं, उन्हामुळे आहे. हा, उन्हामुळे असं वाटतं. हवा कुणाची आहे निवडणुकीला? आता मतदान करता का तुम्ही? दर 5 वर्षांनी मतदान करता? हा, दरवर्षी. कुणाला काय वाटतं तुम्हाला, कोण समस्या सोडवू शकतो तुमच्या? रोजगार देऊ शकतो, गरिबांसाठी काम करू शकतो? आता कोणाचं सांगावं, सगळे सांगतात असेच हे करतं ते करतं, आणि इथं कामं पडलेली कुणी करत पण नाही. इथं कामं कुठल्या समस्या आहेत तुमच्या? काय वाटतं तुम्हाला, कुठले प्रश्न सोडायला पाहिजे तुमचे? आमचे एक तिथं खांब काढायचा आम्हाला. तुम्हाला घर आहे का स्वतःचं? हा, आहे. आणि एक खांब काढायचा तिथला. पण मला सांगा, भाजप, काँग्रेस, मोदी, राहुल, कुणाकडनं अपेक्षा आहेत तुम्हाला? आम्हाला राहुल. राहुलकडनं? हा. बरं, का बरं?
कारण त्यांनी पहिलेच केलेले आहेत ना कामं बर म्हणून त्याच्यासाठी असं वाटतं की त्यांनीच करावं आपण. त्यांनीच करा. मग मध्ये तर त्यांचं सरकार गेलं आता 40 जागा मिळाल्या त्यांना. नाही नाही बरोबर आहे गेलं आहे खरं आहे. त्यांच्या चुका झाल्या होत्या का? काय आता आपल्याला तर सांगता येणार आहे का काय काय चुकले काय काय राहिले पण ते करत होते काम त्यांच्या तर्फे आपल्याला काम करत. तरुण मुलगा आपल्याकडे आलेला आहे बघतो तो खरे काय घ्यायला आलास तो? काय नाही जुन्या बाजारात मेटलच्या वस्तू चांगल्या भेटतात. मिळतात बरोबर. हॅमर इक्विपमेंट वगैरे चांगले भेटतात. मला सांग 2019ची निवडणूक आली तरुण मतदार आहेस हा बरेच तुझ्यासारखे कदाचित फर्स्ट टाइम वोटर्स असतील तुम्हाला काय वाटतं रे कोण आहे मोदी राहुल गांधी महागठबंधन भाजप कोण आहे की जो प्रश्न तरुणांचे तुमचे सोडवू शकतो? प्रश्न फक्त तरुणांचेच नाही सगळ्यांचेच त्यांनी सॉल्व्ह केले पाहिजे. आता गरीब लोकांना घरं नाहीत 2 टायमाचं जेवायला भेटत नाही काय काय लोकांना त्यांना 2 टायमाचं जेवण जे करून देईल तोच खरा जो कोण आहे असं वाटतं तुला? नरेंद्र मोदी मै बी चौकीदार का चौकीदार चोर आहे म्हणणारा राहुल गांधी कोण जवळचं वाटतं? राहुल गांधी तर एवढं नाही सांगू शकत पण मोदींच्यावर भरोसा आहे. पण मोदींनी केलंय बरं काम 5 वर्षात. थोडं म्हणजे आतापर्यंत केले कारण त्यांच्याकडे आताशी 10 वर्ष येऊन गेले. 5 वर्ष तुला वाटतं की अजून 5 वर्ष द्यायला पाहिजे? अजून 5 वर्ष त्यांना चान्स द्यायला पाहिजे. कुणाची हवा आहे 2019ला? राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस. बर ते काय करणार ते? करतील विकास करतील पवार बरं काम करतायत? 100% करतील 100% करतील तुम्हाला विश्वास आहे? पक्का विश्वास आहे. बरं काय असं वाटतं तुम्हाला? आणि असं वाटतं लोक वैतागलेत सगळं मार्केट डाऊन आहे. ओके म्हणजे सध्या बरे दिन आजचे दिन नाही आहेत. नाही आजच्या कसा फटका बसला तुम्हाला? कशाचा फटका बसला नेमका? मार्केटचा फटका बसलाय. बर मंदी आहे म्हणजे तुमचं म्हणणं? मंदी काम नाही काम नाही. ओके बघा महत्त्वाचा मुद्दा यांचा असं म्हणणं आहे की काम नाही आहे मंदी आहे आणि शरद पवार काम करू शकतो असं म्हणणं आहे. आपण अजून विचारणार आहोत. जुन्या बाजारामध्ये आपण फिरत आहोत वेगवेगळ्या वस्तू घ्यायला हळूहळू गर्दी यायला लागलेली आहे. तिथं पांढरे कपडे दिसत आहेत पांढरे डगले पुढारी वापरतात. आपण बघूयात. ओ मला सांगा पुढारी लोक पांढरे कपडे वापरतात हां तुमच्याकडनं कोण येतं का घ्यायला? हे असे कपडे का फक्त लिनन बिननच घेतात? हे पब्लिक सामान्य पब्लिकसाठी? बस साधारण पब्लिकच घेऊन जाते ते नाही घेऊन जात. ते नाही घेऊन जात ना. बरं कसा आहे धंदा पाणी? बरं आहे लई थंड आहे थंड आहे. कशामुळं? किती वर्ष झाली? सगळं बंदीमुळं नोटाबंदीचा फटका बसलाय नाही काय बघा ना. तुम्हाला नाही पटला निर्णय? नाही काय करायला पाहिजे होतं? कोण करू? मोदींनी बरं काम केलंय का? नोटाबंदी ठीक आहे ते सोडून काय 5 वर्षात काय बरं झालंय? बरं आहे चांगलं केलंय त्यांनी. काय काय आवडलं? काय आवडलं म्हणजे सगळं योजना चालू केली की घराची चांगली घराची योजना. हा मग ओके 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देणार आहे. तुम्हाला विश्वास आहे तुम्हाला घर मिळणार म्हणून? मिळेल ना आम्ही पण फॉर्म भरलेले. तुम्ही फॉर्म भरलेला आहे. हा. तर राहुल गांधी बद्दल काय गठबंधन बद्दल काय शरद पवार काय तुम्हाला मोदीच बरे वाटतायत? हे विशेष आहे बघा. नोटबंदीचा फटका बसलेला आहे मान्य करतायत ते धंदा बसलेला आहे मंदी आहे परंतु मोदी काहीतरी करू शकतील घर देऊ शकतील ह्यांनी फॉर्म भरलेला आहे. ठीक आहे आपण अजून विचारूयात आपण सगळ्या लोकांना. बऱ्यापैकी ऊन आहे जसं त्यांनी सांगितलं की सर्वसामान्य माणसं तिकडे येतात फार काही बडी माणसं फिरकत नाहीत. 2019ला कुणाची हवा आहे निवडणुकीमध्ये? मोदी 100% 1001% चांगलं काम केलं. काय काय आवडलं तुम्हाला? जीएसटी उत्तम आहे. 100%. नोटबंदी चांगली झाली. नोटबंदी काळा पैसा जेवढा काय लोकांकडे होता ते बाहेर आला. तुम्ही सांगा धंदा होतोय का पहिल्यासारखा? का नाही होत? नाही होत. नाही किती दिवस झाले काय? आता 2-4 महिन्यानं नाही होत. कशामुळं? काय माहिती. बरं नोटबंदी नंतर काय परिणाम झाला? नोटबंदीचा काय प्रॉब्लेम नाही. नाही प्रॉब्लेम. तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला नाही? नाही खाली धंदा थोडा मंदांदा चालताय पण असं पहिल्यासारखंच ना चांगलं आहे. आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही मतदान करता? मतदान करताय ना? आता करणार परत 2000 करत. कुणाला करणार असं म्हणणार नाही मी पण तुम्हाला कुठला पक्ष जवळचा वाटतो? कुठला नेता जवळचा वाटतो? मोदी सरकार आहे. दुसऱ्या कुणाला चान्स नाही वाटत तुम्हाला? राहुल गांधी किंवा महागठबंधन? आम्हाला हाय मोदी सरकार आम्हाला चांगलं आहे. बघा ही वेगळी प्रतिक्रिया आहे. यांचं म्हणणं आहे की धंदा नाही आहे पण त्याची कारणं वेगळी आहेत. चांगलं केलंय मोदी सरकार. चांगलं केलंय मोदींनी. महिलांसाठी पण मोदीच पाय असं म्हणतात. जुन्या बाजारामध्ये कुणाची हवा आहे? हे भावा कुणाची हवा? वैशिष्ट्यपूर्ण न्यूज 18 लोकमतच्या नव्या कोऱ्या कार्यक्रमामध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. पुण्यामध्ये आहोत. जुना बाजार भरलेला आहे. आठवड्यातून 2 दिवस हा बाजार फुललेला असतो आणि अनेक वस्तू संसारोपयोगी म्हणा किंवा लोकांच्या या इथं मिळतात आणि त्या घ्यायला आवर्जून लोक येतात. आपण विचारतोय लोकांना काय बरं आहे का धंदा? छान आहे. निवडणुका जवळ आल्यात. तुमच्याकडे येतात का लोक मतं मागायला? येतात जेव्हा मतदान येतील तेव्हा येतात. आणि काय आश्वासन देतात?
का हे करू ते करू त्यांचं चालूच असतं. करतात का? काय करतात तेव्हा कोण करतं कोण नाही करत. कुणाची हवा आहे आपल्या पुण्यामध्ये? काय आता मोहन जोशी विरुद्ध गिरीश बापट, काँग्रेसचे मोहन जोशी आहेत, भाजपचे गिरीश बापट आहेत. ऐकलीत का नावं ही? ऐकलीत? त्याच्या आधी खासदार अनिल शिरोळे होते, माहिती होते का? नाही नाही तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा आहे? मोदींची हवा आहे, राहुल गांधींची आहे? मोदींची आता मोदींची सर मोदींची आहे? परत मोदींची मोदीच येणार? मोदीच येणार बहुतेक. हे फुटपाथ बघा ना, हे कसं आहे ते, हे सगळं बोलतात काही करीतच नाही. 2-3 येऊन गेले, आम्ही असं वाट बघतोय, नळाला पाणी नाही, हे फुटपाथ नाही, पडतोय झडतोय, हे दगडी आणून टाकतोय. 10 वर्ष काहीच नाही. आम्हाला पडलेले, 10 वर्ष झाले, पाणी नाही, पाणी सुद्धा. मला या जुन्या बाजाराला चिटकूनच ही गरिबांची वस्ती आहे, इथंच राहतायत आणि त्या म्हणतात की काही झालेलं नाही. 10 वर्ष झाले या गोष्टीला. हे आमचं घर, हे बघा फुटपाथ, काहीच नाही. काहीच नाही. मग तरी पण ती म्हणता मोदींची हवा आहे. कसं काय? छान आहे तो, चांगला आहे. काय आवडलं तुम्हाला? त्यांनी कुठले काम आवडलं? स्वभाव गुण आमचं नाही, जगाचं करतोय. जगाचं करतोय. हवा आमचं स्वतःचं काय करत नाही, पण जगाचं करतोय. अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया आहे बघा. ही स्वार्थी प्रतिक्रिया नाहीये. आमचे प्रश्न भले सुटले नसतील, पण मोदी चांगलं करतायत. लोकांचं चांगलं करतोय ना, आनंद आहे आम्हाला. आमचा भगवान करण्यावाला आहे. तुमचं भगवान करण्यावाला आहे. अहो त्यालाच बुद्धी देणार, मुलीला. ओके, हा. आणि मग तर करतील ते करतील अशी गॅरंटी. गॅरंटी, विश्वास आहे मोदी करतील. आता ते करत नाहीयेत, आमचं भगवानच करणार आहे, तरी पण ते करतील असं वाटतं. म्हणजे मोदी भगवान नाही त्यांच्याकरता. पण मला नाही नवरा नाही मुलगा, याचे भिका मागतो आम्ही. पाय किती किती पैसे मिळतात तुम्हाला रोज? काय आम्हाला काय 200, 250, 300 नाही. एवढं तेवढं धंदा झाला तर ते भांडवल करायचं का खायचं, करायचं काय? आणि मोदींनी आम्हाला आमच्या अपेक्षा काय माहिती का? हे म्हाताऱ्या बाय आम्ही आमच्या सगळ्या दुनियासाठी पेन्शन देतो. आम्हाला असं वाटतं की द्यायला पाहिजे. फार विशेष आहे. फार काय धंदा पाणी होत नाहीये. खरं तर नोटबंदीचा फटका बसलाय, पण तरी त्यांना असं वाटतं की मोदी करतील आणि आमच्यासारख्या म्हाताऱ्या ज्या स्त्री आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक त्यांना पेन्शन द्यावं, मोदीच यावं असं वाटतं. मोदीच यावा. महत्वाची प्रतिक्रिया आपण बघतोय. मला सांगा कुणाची हवा आहे 2019ला? आपल्या बापट येणार? बर, मोहन जोशी नाही येणार. कारण की मी तिकीट डिक्लेअर करायला एवढा वेळ उशीर झाला. बरोबर आहे. गोळ घातला काँग्रेसने. तुम्हाला वाटतंय गिरीश बापट बरं काम करतायत पालकमंत्री म्हणून? इथं बघा आता सुरू झालेलं आहे. इथं कपडे मिळत आहेत. कसा आहे धंदा? बरा आहे का? धंदा तर बरा नाहीये. नाहीये? डाऊन आहे. नाही, मजा नाही, उठा नाही, बिलकुल मजा नाहीये. काय वाटतं 2019ची निवडणूक जवळ आली आहे, काय अपेक्षा आहेत? काय अपेक्षा? रोजगार मिळावा, धंदा पाणी वाढावा, यासाठी काय केलं पाहिजे सरकारने? का आता राजकारणामध्ये बोलण्यात काय मजा नाही. आपल्याला काय रोजचं तेच आहे. कोण करेल हो चांगलं? आपल्याला काय तसं सांगता येत नाही. त्याबद्दल आपण कुणाची हवा आहे? आपण त्याबद्दल काही बोलू नाही शकतो? बोलणार. काहीच नाही बोलणार. हा धंदा विचारायचा आहे, धंद्याबद्दल विचारा, बाजाराबद्दल विचारा. पण तो काय बरा नाही असं मला वाटतं. बरं, याला विचार कुणाची हवा आहे? कोण येईल निवडून परत? मोदी, राहुल गांधी, महागड? तुम्ही मतदान करता की नाही? करणार की नाही? किती वय आहे? मग 18ला मतदान नाही करणार फर्स्ट टाइम? आता करणार ना? अजून ठरवलं नाही, पण कोण बरं वाटतं तुम्हाला? काँग्रेस. राहुल गांधी काय वाटतं, करेल काय? करणार आहे. काय अपेक्षा आहेत? मोदींकडे नाही अपेक्षा? नाही मोदी फर्स्ट टाइम मोटर आहे ना? काय संपवलं सगळं, काही कामच केली नाहीत मोदींनी तर काय. सगळी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या काळात झालेलीच काम आहेत. आता फक्त योजनांना नावं चेंज करून दिलेली आहेत, तेवढंच फक्त. योजना जुन्याच आहेत, फक्त नावं स्वतःची. नावं स्वतःची टाकलेली आहेत, बाकी काही नाही. आणि सगळी मोदींनी फसवणूक केलेली. मोदींनी फक्त नावं दिलेलं तरी फसवणूक केली, वेगळं मत. आपण अजून प्रतिक्रिया घेणार आहोत. कुणाची हवा आहे 2019ला? कोण निवडून येऊ शकतं? राष्ट्रवादी, काँग्रेस. का बरं? राष्ट्रवादी. चांगले काम. शरद पवारांनी तर निवडणुकीत माघार घेतली. तुम्हाला असं वाटलं होतं का त्यांनी स्वतः लढायला पाहिजे होतं म्हणून? नाही ना, असं काय नाही, गरज नाही, काही गरज नाही. काय कोण काम बरं करेल? पुण्याचा विकास कोण करेल? मोदीच करू शकतो. मोदीच करतील? भाजप करतील? काही सांगू शकत नाही. मोदी, भाजप करेल? मोदी सरकार परत एकदा चान्स त्यांना द्यायला पाहिजे. मोदीलाच देणार 100%. बरं, काय काय आवडलं तुम्हाला? मोदीचं सगळं सरकारी काम वेळेवर होत आहे. आता मोदीच्या राज्यात, काँग्रेसच्या राज्यात काहीच होत नव्हतं. आता सरकारी काम 1-2 चक्करमध्ये सगळं होत आहे, काम होत आहेत. महत्त्वाचा मुद्दा आहे. इथल्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की मोदी सरकार गतिमान आहे आणि सरकारी दरबारी वेगवेगळ्या कारणासाठी आम्ही जेव्हा जातो तेव्हा आमची कामं त्वरित होतात. काही लोकांना असं वाटलं या ताईंना आणि यांना की नाही, मोदींनी फसवणूक केलेली आहे आणि राष्ट्रवादी शरद पवारांना संधी दिली पाहिजे. आपण जुन्या बाजारात आहोत
आणखीन आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा ए भावा कुणाची हवा थेट आम्ही सर्वसामान्य माणसांमध्ये जातो आणि त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया घेतो. त्यामुळं काय चाललंय लोकांच्या मनामध्ये त्याचा एक आपल्याला कल तो आपल्याला कळतोय आणि बाजार आता हळूहळू फुलू लागलेला आहे. आपण विचारणार आहोत काय बरं आहे का धंदा बिझनेस, काय रोजगार मिळतोय का तुम्हाला, चांगलं चाललंय का? हा काय धंदा होता नाही काय होत होत लई त्रास होता ना उन्हात बसायचं. करायचं काय आता पोरं सोरं खायचंय बसावं लागतं उन्हात त्रास व्हायला लागलं मला. निवडणुका आल्यात आता मतं मागायला येतील लोक. कुणाचं सरकार येईल निवडून काय वाटतंय, कोण मोदी सरकार, राहुल गांधी, शरद पवार? काय द्यायला लागलं आम्हाला गोरगरीबला काय देतं काय निवडून यायला लागले 2-3 वेळे गोरगरीबला द्यावं ना उन्हात बसल्या बघायचं त्रास काढून. यांना असं वाटतं की काय मोदी सरकारने गरिबांना दिलेलं नाही बघा. फुटाफुटावरती प्रतिक्रिया बदलत आहे. कुणाकडून अपेक्षा आहे? प्रकाश आंबेडकर. बरं प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी. काय वाटतं सांगा. तेच येऊ शकतं ते आम्हाला वाटतंय असं वाटतं. बरं ते येऊ शकतात. हा स्वतः निवडून येतील ते सोलापूर किंवा अकोला? सोलापूर स्वतः येतील निवडून. अकोला हो काय वंचितांकरता काम करतील ना. काय असं वाटतं हे बाकीचे काय सगळे नुसते आपले नावानं? हे काय आता ही नोटबंदी केली हे सर्व गरिबांना त्यांचा नुकसानच झालं, फायदा नाही झालेला. बरोबर. त्यामुळे आता बीजेपी हाँ अच्छा काम किया उन्होंने. अच्छा काम क्या करा, गरीब को मार दिया. क्यों ऐसा आपको लगता है, गरीब को मार दिया मतलब? धंधे होता नहीं, कुछ होता नहीं, हर तरफ तकलीफ होता, हर चीज का भाव बढ़ा, अभी क्या करेगा आदमी. लेकिन फिर भी मोदी आएगा ऐसा क्यों लगता है आपको? आएगा क्यों? है वैसा करके लगता. ओके हाँ रखा है करके उसने वैसा. ओके क्या क्या उसको आपका अच्छा लगा? क्योंकि मुझे तो उसने पूरा घपला करा है अभी 5 साल में. ओके पूरे गरीबों को मार दिया है, बेरोजगारों की हालत कर दिया है. जो पैसे वाले थे वो लोगों को उसने ऊपर कर दिया है. ओके लेकिन फिर वही आएगा. हाँ वही आएगा क्योंकि उसने बड़ा घपला करके रखा है. धंदा बरा आहे तुमचा? एकदम चालत आहे अभी काय असं सगळं चाललंय आता व्यवस्थित. काय बरं चाललंय. तरी पण त्रास काय आहे. अपेक्षा आहे? अपेक्षा चांगला व्हा, गरिबी दूर व्हायला पाहिजे, त्रास कमी व्हायला पाहिजे. कोण दूर करेल? काँग्रेस 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 येईल परत तुम्हाला वाटतं? काँग्रेस येणार 100% काँग्रेस आहे आणि येणार परत. लोक मरायला लागले यामध्ये, आत्महत्या किती झाली बघा. कारभार करण्याला काय पडून दिले लोक, कर्ज करून पडून गेले. आपण गेला अर्धा तास या जुन्या बाजारामध्ये हिंडलो आणि वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या. आपण वर्षानुवर्ष हा जुना बाजार भरतोय. इथं विक्रेते आहेत, इथं ग्राहक आहेत, सगळीकडनं येतात आणि त्यांची मतं आहेत प्रत्येकाची. कुणाची हवा आहे कुणाची नाही आहे, कोण मोदीच परत निवडून येतील का राहुल गांधी येतील का शरद पवार काय करू शकतात, वेगवेगळी मतं थेट मतं उत्स्फूर्त सर्वसामान्य माणसांची आपण जाणून घेतली आणि साधारणतः आपल्याला अंदाज आला की काय कुठल्या दिशेने त्या निवडणुकीचं वारं वाहतंय. या इथंच थांबूया त्या कार्यक्रमामध्ये. ए भावा कुणाची हवा न्यूज 18 लोकमतचा वेगळा कार्यक्रम प्रत्येक शहरामध्ये वेगळ्या भागामध्ये आपण करतोय. पुण्याच्या जुन्या बाजारामध्ये आज इतकंच. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.